कायची त्यांना उसंत नव्हती. आज त्यांना सन्माननीय राज ठाकरे बोलावं लागलं. यामध्ये उद्धवजी ठाकरेंचा सत्तेसाठी असणारा स्वार्थीपणाच दिसून येतोय. तुम्ही सुद्धा मनसेमध्ये होता किंवा शिवसेनेचा सगळा काळ जो तुम्ही पाहिला तेव्हा राज ठाकरे यांनी जी साथ सोडली होती उद्धव ठाकरे यांची, तेव्हाचं ते कारण होतं, ते कारण काही सांगू इच्छिता का? काय नाही, खऱ्या अर्थानं तेव्हा सन्मान करण्याची आवश्यकता होती, परंतु त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवून महाबळेश्वरला जे अधिवेशन झालं त्यामध्ये त्या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना नेमा हे मोठ्या मनाने या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं. परंतु ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांना सन्मान देण्याची वेळ आली, राज ठाकरे साहेबांच्यावर त्या ठिकाणी प्रेम असणारे त्यांचे समर्थक होते, त्यांना एक तिकीटसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी कधी दिलं नाही. अगदी मुंबईत एक तिकीट द्या माझ्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला, महाराष्ट्रात एक तिकीट द्या कुठल्या तरी माझ्या कार्यकर्त्याला, एक तिकीट दिलं नाही, एक पद दिलं नाही. अगदी नेतृत्व म्हणून एखादा जिथे शिवसेना नाही असा जिल्हा द्या, मी पक्ष बांधतो, त्यावेळेला खूप सन्मान उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला. हे काही कोण विसरू शकत नाही. आणि त्याच्यामुळं मला वाटतं आता आलेलं प्रेम किंवा सन्मान हा पुतना मावशीचं प्रेम या ठिकाणी दिसून येते. मराठीच्या सक्तीवरून गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कुणी गुंडगिरी करू नये. ठाकरे असं म्हणतात की ही जर गुंडगिरी असेल तर ही गुंडगिरी आम्ही यापुढेही करत राहू. नाही, मला वाटतं शेवटी मुख्यमंत्री हे या ठिकाणी राज्यातली कायदा सुव्यवस्था राहावी हा कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असू द्या त्यांची ती त्या ठिकाणी भूमिका असते. आणि आंदोलन करायला काहीच हरकत नाही, आक्रमक आंदोलन करायला सुद्धा काही त्या ठिकाणी हरकत नाही. पण आंदोलनाच्या आडून कोण गुंडगिरी करणार असेल आपल्या राजकीय स्वार्थासाठी तर ती चुकीची आहे. कारण शेवटी कायदा सुव्यवस्था बिघडली तर जातीय तेढ निर्माण होतील, धार्मिक तेढ निर्माण होतील, प्रांतिक तेढ निर्माण होतील आणि मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. आणि म्हणून राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कडक भूमिका त्या ठिकाणी घेतली. राज ठाकरेंनी इंग्रजी शाळेमध्ये कोण कोण शिकण्याची यादी जी आहे ती वाचून दाखवली, तर तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात असं म्हणाले की मोदी कुठल्या शाळेत शिकले हेही आता जाहीर करावं. नाही, मला वाटतं भाषणामध्ये काही राजकीय विचार दिला असता, मराठी माणसांच्या हितासाठी 4 गोष्टी कशा करणार आहोत त्याचा काही ॲक्शन प्लॅन दिला असता तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंद झाला असता. फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विषयी कावीळ झालेली त्यांना दिसली, असूया दिसली आणि ती कमी पडली म्हणून की काय, या देशाचे नव्हे जगाचे लोकप्रिय नेते ज्यांनी महाराष्ट्राला भरभरून आपल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत दिलं, ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता किंवा पाठबळ ज्यांनी दिलं, त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शाळेविषयी काढणं म्हणजे या ठिकाणी केवढ्या कोत्या मनाचे उद्धव ठाकरे साहेब आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मुंबईवरून पुन्हा एकदा राज ठाकरेंनी एक विधान केलं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या निमित्तानं मराठी हिंदी सक्तीकरणाचा एक डाव केंद्र सरकारने खेळून केला आणि या निमित्तानं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येते का यासाठी प्रयत्न झाले, अशा प्रकारचं विधान राज ठाकरेंनी स्वतः केलं. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलंय. परवा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ज्या वेळेला आमचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा पदग्रहण सोहळा होता त्याही वेळेला सांगितलं, तसा पाऊस आला की छत्र्या उगवतात, बेडकं डराव करतात, तसं आता निवडणुका आल्यात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, हे पाळपूत पुढं येईल. देवेंद्रजींचं म्हणणं खरं ठरलं आणि आज तशा अर्थानंच जो विषय नाही, कोण मुंबईला तोडण्याची गोष्ट करत नाही, ज्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या संयुक्त एकजुटी संदर्भात आश्वस्त राज्याचा मुख्यमंत्री करतो, तरी पण
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, हे नाटक आता मराठी माणसांना आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी नीट समजतं. कुठेतरी मराठी माणसांना आता तोडता येणार नाही, त्यामुळे आता काही दिवसात जातीय राजकारण जे आहे ते खेळलं जाईल, जातीय कार्ड जो आहे तो वापरला जाईल असंही त्यात म्हटलं. मराठी विरुद्ध हिंदुत्व असा एक जातीय कार्ड वापरला असा जाईल. आरोप केला जातो. नाही, मला वाटतं एका बाजूला असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाला चुचकारायचं. मला वाटतं हे दिशाहीन झाल्यासारखं दिसत आहेत. मराठीची भूमिका घ्यावी का, हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का, सत्तेसाठी काय करावं लागेल, कम्युनिस्टांना सोबत घ्यावं का, त्या ठिकाणी ज्यांनी बाळासाहेबांवर टोकाच्या अशा प्रकारच्या टीका केल्या, गरळ ओकली, त्यांना मिठ्या माराव्या का, अशा पद्धतीनं मराठी माणूस किंवा हिंदुत्वाच्या ऐवजी जी सत्ता उद्धवजी ठाकरे साहेबांची गेली त्याचं वैषम्य त्यांच्या देहबोलीतनं दिसलं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार, मराठीचा विचार घेऊन अख्खं संघटन नेलं, त्याचा पोटशूळ या ठिकाणी निश्चितपणे दिसतोय. त्यातनाच अशा प्रकारची भावनिक वक्तव्य करून, दरी निर्माण करून आपल्याला आपली नैया जी बुडते ती वाचवता येता येईल का, याचा केलेला केविलवाना प्रयत्न आहे. हे व्यावसायिक सुशील केडिया जे आहेत त्यांनी मराठी भाषेबद्दल जे वक्तव्य केलं होतं, आता त्यांनी माफी जी आहे ती मागितली आहे, त्यांनी जे आहे ते त्यांनी मागं घेतली. नाही, मला वाटतं हे बघा, कुठल्याही विषयाचं राजकारण करू नये. केडियाने बोलणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. ज्या राज्यात असतो त्या भाषेविषयी अनादर करणं योग्य नाही. तथापि त्या ठिकाणी जे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं की आग्रह आपला निश्चित असला पाहिजे, पण दुराग्रह त्या ठिकाणी असता कामा नये. जर तामिळनाडूला गेलो, त्या ठिकाणी जर आपण मराठीचा आग्रह केला तर तामिळनाडूचे लोक काय आपला सत्कार करणार नाहीत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आलं पाहिजे. इथे आपण वाढतोय, व्यवसाय करतोय, व्यापार करतोय, इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी एकरूप झालंच पाहिजे. पण याचा अर्थ त्यांना मारहाण करणं असा होत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.